नमस्कार. आजपर्यंत मी माझ्या व्हिडिओजमधून तुम्हाला अनेक गोष्टी सांगितल्या आहेत UKबद्दल, ज्या माझ्यासाठी वेगळ्या होत्या. त्यातल्या काही गमतीशीर होत्या, तर काही विचित्र. पण मी तुम्हाला आज जी गोष्ट सांगणार आहे ती म्हणजे विचित्रपणाचा कहर आहे. जर 1 ते 10 मार्क द्यायचे असतील तर मी ह्या गोष्टीला 10 पैकी 10 मार्क देईन विचित्रपणासाठी. जाणून घेऊया ती काय आहे. इथे वसंत ऋतू सुरू झाल्यावर म्हणजे मार्चमध्ये घड्याळ 1 तास पुढे करतात आणि शरद ऋतू सुरू झाल्यावर ऑक्टोबरमध्ये तेच घड्याळ 1 तास पाठी करतात. ह्याला स्प्रिंग फॉरवर्ड म्हणजे स्प्रिंग म्हणजे वसंत, स्प्रिंग फॉरवर्ड असं म्हणतात. आणि फॉल बॅकवर्ड्स म्हणजे फॉल म्हणजे ऑटम, शरद ऋतू असं म्हणतात. तर स्प्रिंग फॉरवर्ड आणि फॉल बॅकवर्ड असं फ्रेज आहे. आणि ह्याला कॉमनली सगळीकडे डे लाईट सेव्हिंग टाईम असं म्हणून ओळखलं जातं. आपण ह्याचा शाळेत अभ्यास केला असेलच, आपल्याला शाळेत आपल्या पाठ्यपुस्तिकांमध्ये असेलच डे लाईट सेव्हिंग टाईम. आपल्याला त्याच्याबद्दल होतं, काही डिस्क्रिप्शन होतं. पण इंडियामध्ये ह्याचं पालन केलं जात नाही. आणि त्यामुळे माझ्यासाठी इथे घडणारी माझ्या अनुभवातली ही सर्वात विचित्र गोष्ट आहे. म्हणजेच घड्याळ 1 तास पुढे करणं वसंत ऋतूत आणि शरद ऋतूत ती 1 तास पाठी करणं. तर हे कुठे कुठे फॉलो केलं जातं तर मोस्ट पार्ट्स ऑफ युरोपमध्ये, नॉर्थ अमेरिकामध्ये, कॅनडामध्ये, काही सम पार्ट्स ऑफ ऑस्ट्रेलिया, अशा जे बेसिकली असे देश जे विषुववृत्त म्हणजे इक्वेटर पासून लांब आहेत, त्यांच्यामध्ये हे डे लाईट सेव्हिंग टाईम हा प्रकार फॉलो होतो. बरं, घड्याळ पुढे करतात आणि मागे करतात हे आपल्याला कळलं, पण ते केव्हा करतात ते जाणून घेऊयात. UKमध्ये शेवटचा संडे ऑफ मार्च म्हणजेच लास्ट संडे ऑफ मार्च म्हणजेच आज 31 मार्च 2024 आजच्या दिवशी घड्याळ 1 तास पुढे जाणार. तसंच ऑक्टोबरमध्ये लास्ट संडे ऑफ ऑक्टोबर म्हणजे 27 ऑक्टोबर 2024 रोजी घड्याळ 1 तास पाठी केलं जाणार. वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या दिवशी हे सुरू होतं आणि संपतं. जसं UKमध्ये लास्ट संडे ऑफ मार्चला सुरू होतं तर लास्ट संडे ऑफ ऑक्टोबरला संपतं. तसंच अमेरिकेत किंवा कॅनडामध्ये सेकंड संडे ऑफ मार्चला सुरू होतं आणि फर्स्ट संडे ऑफ नोव्हेंबरमध्ये ते संपतं. आता हे का केलं जातं ते जाणून घेऊयात. ते का फॉलो करतात त्याच्यापेक्षा आपण का फॉलो करत नाही ते मी आधी सांगते. आपला देश भारत हा इक्वेटरच्या फार जवळ आहे, म्हणजे विषुववृत्तच्या फार जवळ आहे. त्यामुळे काय होतं, जो सूर्यप्रकाश जो आपल्याला मिळतो त्यात फार व्हेरिएशन्स नसतं. इवन दो इफ द सीझन्स चेंज, म्हणजेच ऋतूंमध्ये जरी बदल झाला तरी ऑन अन एव्हरेज आपल्याला 10-12 तास आपल्याला सूर्यदर्शन होतात, सूर्यप्रकाश आपल्याला मिळतो. ऑन अन ॲव्हरेज फारसा फरक नाही आहे. पण इतर हे जे देश आहेत त्यामध्ये काय होतं की उन्हाळ्यात सपोज वसंत ऋतूपासून जर सूर्योदय झाला, सूर्योदय 5-5:30 पासून सूर्योदय होतो, तर उन्हाळ्यात कधीकधी 8-9 अगदी 10 वाजता सूर्यास्त होतो. म्हणजे अगदी संध्याकाळी 8-9 वाजता सुद्धा लख्ख प्रकाश सगळीकडे पसरलेला असतो. तसंच थंडीच्या दिवसांमध्ये काय होतं की सूर्योदय उशिरा होतो आणि दुपारी साधारणतः 3-4च्या सुमारास सगळीकडे अंधार होतो, सगळीकडे सूर्यास्त होतो. तर ह्या व्हेरिएशनमुळे वसंत ऋतूत आणि उन्हाळ्यात मिळणाऱ्या सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त फायदा करून घेण्यासाठी ते घड्याळ 1 तास पुढे शिफ्ट करतात. अजून एक मुख्य कारण म्हणजे हे एनर्जी सेव्हिंगसाठी मुख्य माध्यम होतं. घरातील आपल्या आर्टिफिशियल लाइटिंगचा वापर न करता लोकांनी बाहेर पडून सूर्यप्रकाशाचा वापर करावा, यामुळे जास्तीत जास्त एनर्जी सेव्हिंग्स होतील असा सुद्धा मूळ उद्देश होता. त्यामुळे जर्मनीने वर्ल्ड वॉर 1च्या दरम्यान नेशन वाईड डे लाईट सेव्हिंग टाईम हे लागू केलं, राष्ट्रभर लागू केलं, कारण तेव्हा वर्ल्ड वॉर 1च्या दरम्यान एनर्जी सेव्हिंगची अत्यंत गरज होती. खरं जर्मनीच्या आधी कॅनडामध्ये काही भागांमध्ये लागू केलेलं, पण जर्मनी वॉज द फर्स्ट नेशन की त्यांनी राष्ट्रभर डे लाईट सेव्हिंग टाईम हे लागू केलं. आणि मग इतर देशांमध्ये सुद्धा लागू करण्यात आलं वर्ल्ड वॉर 1 आणि वर्ल्ड वॉर 2च्या दरम्यान, म्हणजेच एनर्जी रिसोर्सेसची बचत होण्यासाठी.
डेलाईट सेव्हिंग टाईम ह्या विषयावर अनेक संशोधने झाली आहेत की त्याचे फायदे काय आहेत, त्याच्यामुळे होणारे नुकसान काय आहेत, ऑन अ पर्सनल लेवल फायदा तोटा काय आहे आणि ऑन अन इकॉनॉमिक लेवल की म्हणजे देशासाठी त्याचं एनर्जी कन्झम्पशन वगैरे त्या बेसिसवर पण फायदा किंवा तोटा काय आहे याच्यावरती अनेक संशोधने झालेली आहेत. आणि माझ्या मते ऑन अ व्हेरी पर्सनल लेवल मला हे फार विचित्र वाटतं. कारण मुळात पहिली गोष्ट जेव्हा मी पहिल्यांदा हे ऐकलं तेव्हा माझ्यासाठी दिस वॉज व्हेरी शॉकिंग. कारण मी इंडियामधून येते आणि आपल्या भारतामध्ये असा काही प्रकार घड्याळ पुढे आणि पाठी असं करत नाहीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा माझ्या बायोलॉजिकल क्लॉकला, माझ्या शारीरिक घड्याळ जे आपण म्हणतो त्याला एक विशिष्ट सवय झालेली असते आणि मग सडनली मध्येच तुम्ही ते चेंज करतायत आणि मग त्या घड्याळाशी त्या नवीन टाईमशी ॲडजस्ट व्हायला फार वेळ लागतो. आणि मला 1-1.5 आठवडे माझे सहज जातात त्या नवीन वेळेशी ॲडजस्ट व्हायला. आणि त्यामुळे मग माझं कॉन्सन्ट्रेशन, प्रोडक्टिव्हिटी सगळं कमी होतं. त्यामुळे मला हा जो प्रकार आहे घड्याळ पुढे करण्याचा किंवा घड्याळ पाठी करण्याचा, तो मला विचित्र वाटतो. इट ऑल्सो क्रिएट्स अ बिट ऑफ कन्फ्युजन. मला वाटतं जेव्हा आता आपण सपोज साधंच उदाहरण घ्या, इंटरनॅशनल कॉल्स आता आपण करतो इथून मी घरी आईबाबांना फोन लावते तर मी असं म्हणते की आता तुम्ही 5.5 तास पुढे आहात, असं कॅल्क्युलेशन जनरली असतं की आता 5.5 तास आहे, पण आता उद्यापासून ते 4.5 तास पुढे असणार आहेत. त्यामुळे इट क्रिएट्स अ बिट ऑफ कन्फ्युजन सुरुवातीला. आणि सुरुवातीला आपल्याला कशी ती 5.5 तासाची पुढे असण्याची त्या टाईम झोनची एक सवय झालेली असते. त्यामुळे पटकन 1 आठवड्यासाठी तरी ते पटकन स्नॅप आउट करता येत नाही. त्याच्यामधून थोडा वेळ जातो अंडरस्टँड करायला की अरे नाही 4.5च्या ऐवजी 5.5 तास. मला वाटतं दिस इज द मोस्ट कॉमन थिंग जे आपल्या सगळ्यांनी एक्सपिरियन्स केलं असेल. जेव्हा आपले नातेवाईक बाहेरगावी असतात आणि ते आपल्याला फोन करतात आणि सांगतात की नाही आता तू 9.5 तास नाही 10.5 तास पुढेस वगैरे वगैरे. सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त उपयोग करून घेण्यासाठी लोक घड्याळं पुढे पाठी करतात, पण आपल्याला भारतात कधी तशी गरज भासलीच नाही. त्यामुळे मला असं वाटतं की आपण खरंच भाग्यवान आहोत, कारण आपल्याला हे जे निसर्गाचं सुंदर संतुलन आहे ते आपल्याला भारतात पाहायला मिळतं अँड वी आर ऑल ब्लेस्ड विथ दॅट. खरंच सूर्य हा किती महत्त्वाचा आहे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात. मला आठवतं आम्हाला शाळेत एक धडा होता, सूर्य उगवला नाही तर. त्यामुळे आणि त्याच्यात वर्णन होतं की जर आज सूर्य नाही उगवला तर काय काय होईल आणि हाऊ डेव्हिस्टेटिंग इट वुड बी. तर त्यामुळे सूर्याचं प्रचंड महत्त्व आहे आणि मला वाटतं सूर्यनारायणकडून घेण्यासारखं प्रचंड खूप काही आहे. त्याच्यासारखं तेज, त्याच्यासारखा उत्साह, त्याच्यासारखं कर्तव्याच्या प्रती निष्ठा आणि त्याच्यासारखं सामर्थ्य आपल्या सगळ्यांना सदैव लाभो हीच मी त्याच्या चरणी प्रार्थना करीन. धन्यवाद. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि नक्कीच आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रमंडळींना पाठवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.